तर याच्यात कोणता कलर भरू बापा मी गुलाबी भरतो जरासं पटपट कर ना मा पटपट कर. आज घाईचा दिवस आहे. एवढी आरामशीर रांगोळी घालत बसू नको. रात नाही तरी रात्री मुळाच लागते. नवीन रांगोळी घालाच लागते बाई. हा मी काय म्हणतो आता जी जराशी भरभर कशी घालून मोकळी होय. हा काढू दे ना तिला रांगोळी. आवडीने एवढी चांगली काढून राहिली तर काढू दे ना तिले. हो मी काढासाठी काहीच नाही म्हणून राहिली तिले. शेवटी रात्री मुळाच लागते. एवढी मेहनतीने घालून राहिली ते तर बा मेहनत वाया जाईल ना तिची म्हणून राहिली मी. दे ना ते तिच्या मनाला काढून राहिली तर करू दे ना तिले. बाई आता काय मुळात लागत असते. 4 दिवस असं रांगोळ्या काढा लागते चांगल्या चांगल्या. सगळेजण चांगल्या काढते का आपण का आपल्या घरासमोर अशीच काढायची काय. म्हणून काढू दे मला. जाऊ दे तू मामांग नको लागू. हो बापा काढ बापा ते मता नो काढ. अर्धा घंटा काढ अधिक. चाल बाई मायावालं काम राहिले घरातले. अधिक मायावाले अनारसे राहिले थोडेसे 5 काढून घेतो देवापुरते मोकळे होतो. मोठी घाई करून राहिली आई तू. तुला कालच तर म्हटलं 5 अनारसे काढून घेत तू काय की नाही. आता अशी करतो तू. मला मामांग लागतो मग काही राहिलो का. जाऊ दे बापा मी करतो ना. म्या काढले नाही ना तर मी करतो. जाऊ दे. हो मी काय म्हणतो आंब्याचे डाहे आण ना. आपल्याला लावा लागते ना. सारे लोकांच्या घरापाशी लावून राहिले. तुम्ही तर अधिक गेलेच नाही आंब्याचे डाहे आणाले. हो मी पोट्टेच पाहून राहिलो. गाडीवर घेऊन जातो म्हटलं पोट्टेले. आणतो आंब्याचे डाया. इकडे आपल्या इकडे तर नाहीच आहे कुठं. आंब्याचे डाया घेऊन येतो मोकळा होतो बा. अधिक काय पाहिजे तुला सांगून दे. मग अधिक 10 वेळा पाहिजे नाही. हे राहिलो ते राहिलो. अमको टमको मग वेळेवर करतो तू. हे राहिलो ते राहिलो. हो मी काय म्हणतो फळेवाली नाही आली तर फळे पाहिजे होते. फळे घेऊन ये जा. त्या आईच्या घरी जात जा. त्या बाईच्या इथं फळेवालीच्या इथं अनंतीच्या इथून एक फळा घेऊन ये जा. लक्ष्मी पूजनाला फळाच पाहिजे ना. फळाशिवाय तो आपलं हे नाही होत. पूजन सक्सेस नाही होत. म्हणून म्हटलं एक तुम्ही फळा घेऊन या. तिकडे चालले तर तूप घेऊन ये जा. आपलं दही आणि दूध रात्री पाहिजेच ना पुरणाच्या पोळीसोबत. तेही घेऊन ये जा. फळ्याचं मास मागाय काय. फळ्याचं मास मागवसले ठीक आहे आता जास लागून बा. हो मीच तर घेतो. ते आली म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवलं पण या आलीच नाही काऊन तर. रे बाप्पा आता मग मला जा लागून. मी काय म्हणतो अधिक काही पाहिजे का मग सांगून दे. मग वेळेवर म्हणजे हे राहिलो ते राहिलो. तुम्हाला तुम्हीच आणत असता सामान. केळं गिळं आता ते सांगू का मी. दरवेळेला तुम्हीच आणत असता तेच आणा. जाऊ द्या त्या पुरीची रांगोळी झाली आणि घेऊन या तुम्ही. आता मग तुम्हाला तर माहितच आहे काय काय आणायला लागते. ठीक आहे मग जा मग तुम्ही. अहो मला जाल लावून राहिली. आपले युट्यूब फॅमिलीले विश तर केलंच नाही त्या दिवाळीचं. हो मीच काय त्याले दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात. पण ही कामाची मोठी गडबड आहे ना. गडबडीत का नाही असं काही ध्यानातच नाही राहतो. नमस्कार मंडळी. तुम्ही मग म्हणा मला येईन आठवण दिली म्हणूनच मी शुभेच्छा देऊन राहिली. असं काही नाही आहे रे बा. मी तुम्हाला शुभेच्छा देणारच होती. पण येईल म्हटलं मला. तर मी काय म्हणतो तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराले आमच्यातर्फे आमच्या फॅमिलीतर्फे तुमच्या सर्व फॅमिलीले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमची दिवाळी कशी चालू आहे ते सांगा बा. आणि सगळ्याची दिवाळी ही आनंदात आणि सुखात जावं हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. हो आणि त्याला पुरीची रांगोळीच पाहत राहायची काय. जातो ना झालंच आहे. जातोच हाय मला लय काम आहे. गडबडच आहे माझ्या कामाची. जातो मी. मी जातो. मला इकडे आणायला जावं लागते. अधिकची कामं लय आहे ना. घेऊन जायला लागते सगळं. डोक्याला टेन्शन जाय ना. लवकर घेऊन आलो मोकळं झालो. बापरे कामही झाले वाटते. उभे आहे कामं होती दिवाळीचे. एवढे लवकर कामं होते काय. दिवाळीचे एवढे लवकर कामं नाही होत ना. आता ही पोरगी रांगोळी काढायला तर मग मी आली पाहिले काय करू राहिली म्हणून. मी म्हणून राहिली तिले का आता सरशी लहान सुकली काढवा. रात्री तर काढणं साहेबा मोठी धाटी. शेवटी मुळाच लागते ना रांगोळी. हो ते बरोबर आहे. पण लेकराला हरी खायला काढू द्या. तिच्या घरी कोणी काढाले नाही. मला काढता नाही चांगली तर पाय बरं. आम्हाला वाटते काढा होता. आम्हाला काढाले कोणी नाही आहे. आता ती पोरगी काढायला हे तयार आहे तर तू तिला अशी म्हणतो माय. बापरे बाई मस्त काढली व रांगोळी. किती सुंदर काढली व पाय बरं. तिच्या मानानं किती मस्त काढता येते त्या पुरीला रांगोळी. पाहतच राहा वाटते. ध्यानच लागते. बाई हे पुढीतले रंग करून असे बांधले ठेवले व. जरासे मोकळे करायला लागत होते. हो काकू मी जसा रंग लागते तसं उघडतो. नाही तर मग माझ्या घरचे सांड उघड करते सगळं. घराना करून ठेवते. मला नाही पटत तो घराना म्हणून मी तसंच ठेवत असतो. मी काय म्हणतो माझ्या घरापाशी दे ना म्हटलं काढून उलीची रांगोळी. दे ना काढून. मस्त काढली त्या. तू काढून येते माझ्या घरापाशी काढ. नाही तर रात्री काढून देतो माझ्या घरापाशी. बिचारे मस्त घरी लय काम आहे होतीले. आताच माया अनारसे काढायचे. मी तिले तिच्याचसाठी म्हणून राहिली. ते म्हणते तिच्या बाप्पानं मला कोल्हा खाल्ला म्हणून मी उभी राहिली. तू तिच्यात म्हणून राहिली तिले रांगोळी काढून दे म्हणून. काय बाप्पा एखाद्या डावल्या करायला रांगोळी काढून मागितली तू अशी म्हणतो बिचारे. दिन या तुम्ही तुमच्या घरापाशी आईचं काही ऐकू नका तुम्ही. घेतली का दिवाळी साडी. हो घेतली ना साडी आणली ना. हिच्या बाप्पानं आणली. आता घालून म्हटलं रात्री तर पाहिजे मग. दिवाळी दन आहे बा मग यावर्षी. दिवाळी म्हटली का दन. साडी असो का नसो बा आम्ही दनच मारत असतो दिवाळी. कायले आपण कमी समजायची आपली दिवाळी. कधी दिवाळी दनच समजायची. गरिबीत असो का काही असो आपली दिवाळी चांगलीच ठर करायची.
हो हो, आम्ही दनच करत असतो. आम्ही कधी काही हे नाही करत. आम्ही देवा धर्माचं सगळं व्यवस्थित करतो आणि बस झाली. दिवाळी दन करायला काय आहे, फक्त आनंद पाहिजे. आनंद असला का बस. आणि आपली जे आहे दोन हात चांगले असले का देवाले हात जोडाले. हो तेच बरोबर आहे. आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे ना. पैसा तर कमाया माणूस कमावते उभी. बाई अधिक फुलं आणले माईच्या माणसानं, हार करा लागते. आणि तुझ्यासोबत बोलल्यात काही अर्थ नाही राहिला माया. सगळे आता माय कामं पडले आहे. मी आली बाई पोरीला रांगोळी काढून देतं का म्हणाले. येतो मी. तुम्ही जा, येतो मी. काय माय दिवाळीच्या दिवशी कुठं जाऊन बसले काय माहीत. अधिक सामान सांगायचं आहे. सामान सांगितल्याशिवाय तर कधी आणत नाही हे. तू काय जाऊन कुठं आहे तर हे कितीक वेळ लागन आणि कितीक वेळ नाही. दिवाळीचं सगळं सामान आणायचं आहे. यायच्या भरोशावर बसाले नाही पुरत. पण अरे बापा थकलो रे बापा, एवढं सामान आणलं तो. शांते इकडे यायचं नाव घेतलं ना आले बापा. काय म्हणते पाहतो. आले लवकर सांगतो येईल सामान आले. अरे बापरे, मी आत्ताच तुमची आठवण काढली आणि तुम्ही लगेच मला आवाज दिला. पहा बरं. मला असं वाटलं बाई सामान कधी काय, मी तुम्हाला त्याच्याचसाठी बोलावून राहिली होती. तुम्ही आणलंय. ये गोष्टी नंतर सांग. हे देवी घे मापाची देवी घे तू आणि चाल किचन मध्ये घेऊन सगळं सामान. हो घेतो. थकलो मी सारं मार्केटातून आणेपर्यंत हे धरून सगळं. बापरे, तुम्ही किती मस्त आणली हो देवीची मूर्त. हो चांगली आणली ना. तुला आवडली ना. हेच तर पाहिजे होतं मग. बापरे बाबा, खूपच छान आणली. देवी खूपच मस्त आपल्या इच्छे ना. खूपच छान दिसत आहे. बापा ठेवून काय म्हणतो शांते, ह्या झोऱ्यातलं सगळं सामान काढून घे. पाय तू काय काय पाहिजे काय काय नाही. मग म्हणशी नदी सगळं आणलं तसं मी. पण काही कमी असेल तर आताच सांगून दे. मग रात्री अधिक जाता येत ना दुकानात. मग पैसे गिसे देता येता नाही येत ना. म्हणून म्हणतो मग पाहिजे नाही वेळेवर. घेऊन आणलं नाही तर थेच नाही आणा. हो आणले ना. पाय तर खरी तू पहिलेच बोलतो. आई पहिले पाहत खरी काय काय आणलं बाबानं. एकदम नका बाबावर असे करू. दे बापा काय काय आणलं तर तुम्ही काय काय नाही आणलं तर हे आणले. मग हे एक बरोबर आणलं. केळं आणले. हे झालं एक. हो ना, अर्धे फुलं आणले. त्याच्यात केळाच्या याच्यात फुलं दिसून राहिले, याच्यात दिसून राहिले. हो आता पॉलिथिन फाटली असं म्हणून वय, नाही तर काही नाही. दोन आणतो काय एकाच याच्यातले वय ते पडले वय अर्धे फुलं त्याच्यातले. असं होय. मग ते हो तुझ्या लक्षच नाही का. मी एवढी चांगली वेणी आणली म्हटलं त्याच्यात. पाय ना तू वेणी आणली ना. बाबा वेणी आणली का? आईसाठी आणली का? काय सून भाई ही मजा कुठं. तुम्ही आईसाठी आणली असून का आता या वयात. आता देवीसाठी आणली ना. मी लक्ष्मी मातेसाठी आणली. हो मस्त आणली हो तुम्ही. मस्त आहे. चांगली आणली बाबा, छान आहे. हो आमच्या तिघीसाठी काऊन नाही आणली. देवीसाठी आणली ती. आमच्या तिघीसाठी आणायला होतं. आम्ही काय लक्ष्मी येणार काय. ते लक्षात नाही आलं हो. नाही तर लक्षात आलं असतं मी आणलं असतं ना. आणलं बा तुम्ही सगळं सामान बरोबर. नाही तर तुम्हाला सांगू नये तुम्ही विसरता. या वेळा न सांगून आणलं बरोबर. बाबा नाहीतर तुम्ही नेहमी विसरताच तर खरी. सगळंच व्यवस्थित आणलं तुम्ही तर सगळं. असं म्हणाय नाही लागलं का हे आणा ते पण बिन सांगता. हो ते काय झालं. माझे मित्र आहे ना. माझ्या मित्रांनी मी सोबत गेलो. मग त्यानं जे घेतलं मी ते घेतलं. त्याच्यानं बरोबर सांगे आठवणी ना. मग त्याला तसा तो बरलं लक्ष राहत त्याचं काय काय लागते काय काय नाही. म्हणून मग मी त्याच्यासोबत गेलो तर घेऊन आलो. नळ कधी येते नळ कधी येते. अधिक स्वयंपाकाचं सर्व एकत्रच होऊन काय. नळ तेव्हाची काय 15-20 मिनिटांनी येते म्हणे बाई. इकडले नळ आपल्या इकडले तर येईन मग नळ. हो बाबा, तुम्हाला दोन नातू आहे ना. नात आहे एक. मी काय म्हणतो फटाके आणले का त्यासाठी सगळं आणलं तुम्ही. बाई आपल्या इकडे नाही आहे तो कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला काही समजत नाही फटाक्यातलं काय आहे कसे आणायला लागते काय नाही. आजकाल लेकरायचं आहे नवीन कुठं बसतं. आपत मी त्याचं टेन्शन नाही घेत. ते तिच्या बापाकडे आहे कॉन्ट्रॅक्ट. माझ्याकडे नाही आहे तो कॉन्ट्रॅक्ट. असं आहे का? बापाकडे आहे मग. असं मग आणते मग ते त्याला घेऊन जायला लागून. नाही तर पुट्टी लढन रातची. बरं करून घेऊ. झालं बाबानं आणलं सामान. आपल्याला अधिक लक्ष्मीपूजन करावं लागते. लय वेळ होते. काय चाव देऊन राहिलं. नाही पाणी येऊन राहिलो. आता दिवाळी आहे तरी पाणी येऊन राहिलं. जसं पाऊस आहे असल्यासारखं. पहा बरं दिवाळीच्या सणात काय काम आहे. नाही तवा येत नाही. आता येऊन राहिला. आता सोयाबीन आहे ना. काही जणांचे आहेच ना सोयाबीन. त्याचं सत्यानाश तर करणे आहे. म्हणून येऊन राहिलं असं. ज्याचे सोयाबीन घरी आले त्याला काही टेन्शन नाही. पण आता ज्याचं राहिले सोयाबीन त्याला त्याच्या डोक्यामागं टेन्शनच आहे ना. हे पाणी आलं तर बरं केलं तवाच उरकून टाकलं. कुठं बसतं मागं लागत. नाही तर टेन्शनही राहतील.